आज आपण इन्स्टंट पुदिन्याची चटणी करणार आहोत। यासाठी येथे मी 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मुठभर पुदिन्याची पाने, 6 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून धने, शिलून खिसून घेतलेली अर्धी कैरी, बारीक चिरलेला एक छोटा कांदा घेतला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात हे सर्व जिन्नस टाकून घेऊ। आता यामध्ये अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून धने, चवीनुसार मीठ, 1 आईस क्यूब टाकून हे सर्व मिश्रण मिक्सरवरती बारीक वाटून घेऊ। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी वाटून घेतले आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे थंड पाणी टाकून हे सर्व मिश्रण वाटून घेऊ। येथे इन्स्टंट पुदिन्याची चटणी बनवून तयार आहे। ही चटणी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊ। मी ही चटणी बनवण्याकरता कैरीचा वापर केला आहे, परंतु तुम्ही कैरीऐवजी लिंबाचा रस देखील या ठिकाणी वापरू शकता। ही अशा प्रकारे कैरी वापरून केलेली पुदिन्याची चटणी फारच चविष्ट लागते। ही चटणी कटलेट, समोसे, वडे, भजी कशाही बरोबर चांगली लागते। ही पुदिन्याची चटणी अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।